प्रत्येक गडाची एक गोष्ट असते. काही गोष्टी पुस्तकांमध्ये सापडतात, तर काही फक्त त्या मातीत पाय ठेवल्यावरच ऐकू येतात. आज मी त्या ठिकाणी उभा आहे. ते माझ्यासाठी फक्त एक किल्ला नाही, हे माझं गाव आहे. पण प्रत्येक नावामागे एक इतिहास असतो. प्रत्येक इतिहासामागे एक अशी कथा जी काळाने जपून ठेवलेली असते. काही प्रवास ठिकाण गाठण्यासाठी नसतात, ते स्वतःला पुन्हा भेटण्यासाठी असतात. किती विचित्र आहे, माणूस जगभर फिरतो, पण शेवटी त्याला ओढ लागते त्या मातीची, इथे त्याची सुरुवात झाली होती. लहानपणी या पायऱ्या कधी मोजल्याच नाहीत, कारण त्या वर पोचायची घाई होती. आज प्रत्येक पायरी थांबवते आणि एक आठवण सांगते. वेळ खूप काही बदलतो. चेहरे बदलतात, रस्ते बदलतात, आयुष्य बदलतं, पण काही जागा त्या बदलायचं विसरून जातात. म्हणूनच त्या आपल्याला कायम घरासारख्या वाटतात. या गडावर येणारा प्रत्येक माणूस एकच गोष्ट घेऊन येत नाही. कोणी नवस घेऊन येतो, कोणी श्रद्धा, कोणी शांतता, आणि काही जण उत्तर शोधायला येतात. कदाचित मी त्यापैकी एकच असेल. वर काय आहे हे सगळ्यांना माहीत असतं, पण वर पोहोचेपर्यंत आपण आतून किती बदलतो ही गोष्ट फक्त ही वाट सांगते. हे सगळं पाहताना जाणवलं की काही ठिकाणांची किंमत त्यांच्या उंचीमध्ये नसते, तर त्यांनी जपलेल्या आठवणींमध्येच असते. तर हॅलो, मी स्काय सीकर. काय म्हणजे मी, आणि सीकर म्हणजे एक्सप्लोरर, फिरणारा, अननोन प्लेसेस व्हिजिट करणारा. तर विचार केला की आधीच्या नावापेक्षा हे नाव थोडं बेटर आहे आणि रिबूट करावं, एक नवीन वेने काहीतरी व्हिडिओज ट्राय करूया बनवायचा. तर आज आलोय आमच्या गावातील कुलदैवताला. अंबाबाई देवीचं मंदिर आहे इथं आणि जागृत मंदिर आहे हे. तर हा जो गड आहे ह्याला म्हणतात साखरगड. हा जवळजवळ सातारपासून एक 30 किलोमीटरवरती आहे. ऑलमोस्ट माहितीच असेल बऱ्याच लोकांना जे बघतायत. आणि आज येण्याचं कारण असं की आज वाढदिवस आहे माझा. येस, हॅपी बर्थडे टू मी. तर वाढदिवस आहे, विचार केला की आजच्या दिवशी म्हणजे हा रिबूटच आहे माझ्यासाठी. तर विचार केला की हा रिबूट जनरल करावा, म्हणजे चॅनलला पण द्यावा, काहीतरी वेगळ्या संकल्पना यूज कराव्या, काहीतरी वेगळी कन्सेप्ट यूज करावी. तर येस, हाच प्लॅन आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडतील, आणि आवडले तर नाही काय फक्त बघा. चलो. शेकडो वर्ष किती माणसं इथे आले असतील, किती हात जोडले गेले असतील, किती नवस बोलले गेले असतील, किती डोळे समाधानाने भरून आले असतील. याचा हिशोब या दगडांनाच माहीत आहे. ज्या मंदिरासमोर आपण उभे आहोत त्याचा इतिहास अनेक शतकांपर्यंत पोहोचतो. आत दिसणारा हा मंदिर परिसर 18व्या शतकात आकारात आला आणि काळानुसार त्यात अनेक टप्प्यात भर होत गेली.
म्हणूनच त्या एका वास्तूमध्ये वेगवेगळ्या काळाची छाप दिसते. इतिहास जपणं सोपं नसतं, पण या मंदिराने तो इतका जपला की त्याच्या संवर्धनाच्या कामाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही सन्मान मिळाला. कदाचित म्हणूनच देवळं डोंगरावर बांधली असतील, कारण देव भेटावा म्हणून नाही, तर इथं येईपर्यंत माणूस स्वतःला भेटावा. पण माझ्यासाठी या जागेची ओळख कोणत्याही पुरस्काराने होत नाही. ही ओळख होते या वारेची, या पायऱ्यांची, इथं होणाऱ्या या भव्य यात्रेची आणि या मातीशी जोडलेल्या प्रत्येक माणसाची. कदाचित म्हणूनच साखरगड फक्त उभा नाही, तो अजूनही लोकांच्या मनात उभा आहे. बाहेर पाऊस पडत होता आणि आत वेळ थांबली होती जणू. किती वेळ इथं बसलो हे मला पण आठवत नाही, पण इतकं नक्की जाणवलं की काही प्रश्नांची उत्तर शब्द देत नाहीत, शांतता देते. दर्शन वगैरे झालं घेऊन, प्रदक्षिणा पण मारली, पण पाऊस एवढा पडतोय ना, म्हणजे जवळजवळ मी खाली येतो तेव्हापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. कधी थांबणार काय माहिती. फक्त ड्रोन शॉट घ्यायचा आहे. एकदा ड्रोन शॉट झाल्यावरती कम्प्लीट होईल, पण मला वाटत नाही की ड्रोन शॉट आपल्या नशिबात आहे. आज स्टार्टिंगला उडवला मी, पण आत्ता आहे असं वाटत नाही. मग ठीक आहे, बघूया, वेट करूया थोडा वेळ. जर भेटला ड्रोन शॉट तर करूया आपण कंटिन्यू. काही वस्तू काळानुसार जुन्या होतात, पण त्यांच्यात जपलेली कथा कधीच जुन्या होत नाहीत. आजचा दिवस माझ्यासाठी फक्त आणखी एक वाढदिवस नव्हता. आपण वाढदिवसाला केक कापतो, मेणबत्त्या विझवतो आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो, पण या वर्षाची सुरुवात मी या गाडाच्या साक्षीने केली. कदाचित यापेक्षा सुंदर भेट मी स्वतःलाच देऊ शकलो नसतो. ती फक्त आपल्यातलं हरवलेलं काहीतरी परत देतात. कदाचित हा वाढदिवस माझ्या आयुष्यातला सर्वात शांत आणि सर्वात अर्थपूर्ण वाढदिवस होता. पुन्हा भेटू याच वाटेवर, याच पावसात आणि याच शांततेत. बड्डे पाहिजे तर असा फिलिंग वेगळीच आहे. म्हणजे माहित नाही आवाज इथपर्यंत येतोय का नाही माझा, पण मला वाटतं बड्डे साजरा करावा तर असा करावा